नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज एन न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. बघूया आजची महत्त्वाची बातमी. उत्तम संस्कार आणि उत्तम विचारांच्या प्रेरणेतून गेली 20 वर्ष गोरगरीब बांधवांना वस्त्रदान, अन्नदान, अपघाती विमा यांसारख्या विविध समाजोपयोगी कामं करणारे सामाजिक कार्यकर्ते श्री बाजीराव सुलाने आणि सुलाने परिवारातर्फे सर्व ग्रामस्थांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. चांदवड तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण, शासनाकडे मदतीची मागणी. नाशिकच्या चांदवड तालुक्यातील कातरवाडी, वडगाव पंगू, निंबाळे, तळेगाव रोही, विटावे आदी परिसरातील गावांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची जोरदार हजेरी. अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी वर्ग चिंता व्यक्त करत आहे. शेतातील साठवून ठेवलेला जनावरांचा चारा वाऱ्यामुळे उडून गेला, तर काही भागात मका पीक भिजल्याने त्यावर रोगराईचा धोका निर्माण झाला आहे. काही भागात कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या मेहनतीवर अक्षरशः पाणी फिरल्याचे दिसून येते. शेतकरी वर्गाचे म्हणणे आहे की हंगामी पिकांची कापणी सुरू असताना असा अवकाळी पाऊस आला तर मेहनतीचे मोल शून्य होते. शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्ग करीत आहेत. आवाज एन न्यूज मराठी, चांदवड, नाशिक.